बघा, टुडेज कोट, बी केअरफुल, नॉट एव्हरीवन हू स्माइल ॲट यू इज युअर फ्रेंड. म्हणजे काय, सरळ सरळ एक आपल्या भाषेत म्हण आहे ना, दिसतं तसं आणि पुढं सेम गोष्ट आहे. बघा, जो कोणी तुमच्याशी मला असं वाटतं याच्याशी रिलेटेड एक कोट झालेला आहे आपला, की जो तुमच्याशी गोड गोड राहतो, बरोबर आहे, तो तुमचा मित्रच असेल असं नाही. का? गोड गोष्टीलाच का गोड गोष्टीच लवकर खराब होतात. कळालं का? म्हणजे प्रत्येक जण तुमच्या लाईफमध्ये आहे. याचा अर्थ काय माहिती का? सरळ सरळ इन शॉर्ट एका भाषेत सांगतो, नेव्हर ट्रस्ट एनीवन. कोणावरही विश्वास ठेवू नका. म्हणजे विश्वास ठेवू नका म्हणजे कसा? मग त्याच्याशी बोलायचं नाही का? तसं नाही. आपले काही प्लॅन्स, आपले काही सिक्रेट्स, आपल्या काही अपकमिंग गोष्टी त्याला सांगायच्या नाही. आपल्या गोष्टी आपल्यात ठेवायच्या. ठीक आहे, समजलं? फ्रेंड्स, कसं फ्रेंड्स फ्रेंड्स पुरते मर्यादित पाहिजे. सगळं शेअरिंग करायचं, मी उद्या असं करणार, मी उद्या तसं करणार. आता त्याच्या समजा त्याच्या डोक्यात आला मर्डरचा प्लॅन तुमचा, फोन लावून सांगून देईल, हा उद्या इकडे इकडे येणार आहे. समजलं? असं नाही. आपले प्लॅन्स, आपले सिक्रेट्स, आपल्या स्टडीच्या गोष्टी आपल्याशी रिलेटेड म्हणजे आपल्या पुरत्या मर्यादित ठेवायच्या. दुसऱ्या समोर आणि परत दुसऱ्या समोर ओव्हर स्मार्टपणा नाही करायचं जास्त. मग समजलं? समजलं? बी केअरफुल, नॉट एव्हरीवन हू स्माइल ॲट यू इज युअर फ्रेंड. या स्माइलचा अर्थ बघा, हा हसून राहिला, बरोबर आहे, त्याने हात काढला तर त्याचा रिअल चेहरा तुमच्या समोर आहे. बस याचा हाच गोट आहे. हा जर हात काढला तर त्याचा रिअल चेहरा, आईच बघा त्याचे डोळे, डोळे आणि हसण्याचा संबंध दिसून राहिला तुम्हाला इथं. ठीक आहे, बस असंच असतं, दिसतं तसं नसतं. आता बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यासाठी एकदम सायलेंट बसा. त्याच्यासाठी आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्याच्या अगोदर. एकदा क्वेश्चन दाखवून देऊ का सर्वांना? क्वेश्चन बघून घ्या एकदा. हा कन्सेप्ट जर शिकले ना, तुम्हाला पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी जेवढ्या काही भरती असतील त्या सगळ्या भरत्यांमध्ये असा एक क्वेश्चन असतोच. ठीक आहे, हा नाही, हा. कोण कोण आहे? बोटमध्ये 2 जण आहे. ठीक आहे, फिरून राहिले मस्तपैकी. आता सिंपल एक गोष्ट लक्षात द्या, याला साईडला ठेवू आपण थोडं. ठीक आहे, आता बघा, याला बंदच करू डायरेक्ट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा ही नदी आहे, काय आहे? काय? रिव्हर, बरोबर आहे. काय आहे? रिव्हर. ठीक आहे, समजून घ्या थोडंफार. नदी आहे, काय आहे? नदी. आता मला सांगा, तुम्ही नदीमध्ये आता रिलेट करायच्या गोष्टी, समजा पाणी असं या डायरेक्शन चाललं, पाणी कसं चाललं? या डायरेक्शन. ठीक आहे, कोणत्या डायरेक्शन चाललं पाणी? या. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुमचा एक जण उभा आहे, याच्यामध्ये एक जण उभा आहे तुमचा याच्यामध्ये. ठीक आहे, याला पाण्यात टाकलं तुम्ही समजा, हा हा चालला पाण्यामध्ये पोहत पोहत. ठीक आहे, पाण्यामध्ये चालला तो पोहत पोहत, बरोबर आहे. आता हा असा चालला, मला पोहायचं नाही, मला पोहायचं नाही असं म्हणून राहिलो, त्याला पाण्यामध्ये टाकलं. पाण्याची डायरेक्शन ही आहे, डायरेक्शन फक्त चेक करा, पाण्याची डायरेक्शन कुठं? ही. तो पोहणार कसा? 1 मिनिट असाच पोहणार पाण्यासोबत. मला सांगा, पाण्यासोबत पोहून राहिला आणि पाण्याचा स्पीड एक आहे, मला सांगा याचा स्पीड कसा राहील? जास्त राहील का कमी राहील? जास्त राहील. का? पाण्याचा स्पीड त्याच साईडला आहे आणि पोहण्याचा स्पीड पण त्याच साईडला आहे. म्हणजे काय होईल? स्पीडची काय होईल? ऍडिशन. फक्त हा कन्सेप्ट समजून घ्या, पाण्यासोबत जाताना स्पीडची काय होत असते? ऍडिशन. म्हणजे समजा याचा स्पीड जर आपण पकडला एक्स, काय पकडला? एक्स, आणि याचा स्पीड जर पकडला वाय, तर आपल्याला जर रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट असतो, तो शब्द लक्षात ठेवा, फक्त जास्त डोकं लावू नका. रिलेटिव्ह शब्द लक्षात ठेवा. कोणता? रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट काय असतो? दोघांची काय होईल? ऍडिशन, एक्स प्लस वाय. ठीक आहे, आता पोहणं शिकला तो, कट्टर पोहणं झाला मस्त, आता एकदम खुश झाला, पोहणं शिकला. आता तो उलट पोहून राहिला. ठीक आहे, आता तो पोहणं शिकला, पुराच्या पाण्यात उडी मारली त्यानं. आता कशाच्या? पुराच्या पाण्यात.
उलट येऊन राहिला. कसं येऊन राहिला? उलट. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, पाण्याचा स्पीड जास्त असतो का माणसाचा स्पीड जास्त असतो जनरली? आता नाही रे, कन्सेप्ट कन्सेप्ट सोडून द्या, पुराचा आता समजा कन्सेप्ट सोडून द्या. आता बरं याला बाजूला टाका, आपण ही गोष्ट घेऊ. याला बाजूला टाका. काय आहे? काय? बोट. ठीक आहे. आता मला सांगा एक गोष्ट तुम्ही, ही जी आहे बोट जी आहे ना, आता ही बोट पाण्यासोबत चालली, पाण्यासोबत चालली, तर काय बोटला काही असं एक्स्ट्रा एफर्ट करण्याची गरज आहे का? सिंपल स्पीड, बोटचा स्पीड एक, पाण्याचा स्पीड एक, म्हणजे दोघांच्या स्पीडची काय होईल? ऍडिशन. आता ऑपोजिट डायरेक्शन मध्ये बोट येते, तुम्ही काय म्हणता पाण्याचा स्पीड जास्त आहे. मला सांगा, पाण्याचा स्पीड जास्त असला तर बोट इकडे येईल का? पाण्यासोबत जाईल ना समोर. याचा अर्थ स्पीड कोणाचा जास्त असतो? जनरली जी गोष्ट पाण्यावर पोहणार आहे तिचा स्पीड काय पाहिजे? जास्त पाहिजे, किंवा जास्त असतो तेव्हाच बोट फिरू शकेल ना. आता मला सांगा, दरवेळेस याच साईडला जायचं गरज पडेल का आपल्याला पाण्यासोबत? पाण्याच्या विरुद्ध बाजूने पण यायची गरज पडणार ना. मग बोट जर उलट्या दिशेने आली तर बोटचा स्पीड काय राहील? जास्त. पण पाणी तिकडे चाललं, बोट इकडून राहिली, रिलेटिव्ह स्पीड कसं राहील? थोडाफार फरक राहील. काय राहील? थोडाफार फरक. रिलेटिव्ह स्पीड कसं राहील मग? बोटचा स्पीड राहील एक्स आणि पाण्याचा स्पीड काय राहील? वाय. ठीक आहे, समजलं? म्हणजे आता एवढं जे शिकवलं तुम्हाला, काय झालं रे? मॅजिक पेन ओपन झाला का? बर. एक्स मायनस वाय समजून घ्या, एकदम सिंपल. जेव्हा आपण पाण्याच्या सोबत जातो तेव्हा दोन्ही स्पीडची काय होते? ऍडिशन. का? दोन्ही पण गोष्टी एक, लॉजिक लावा, लॉजिक. पाण्यासोबत जाताना काय होते? पाण्याचा स्पीड आणि त्या ऑब्जेक्ट म्हणतो मी आता सध्या, काय म्हणतो फक्त ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचा स्पीड मिक्स होऊन राहिले. काय होऊन राहिले? मिक्स. आता विरुद्ध बाजूने येताना काय होईल? पाण्याचा स्पीड असा आणि ऑब्जेक्टचा स्पीड असा. ऑब्जेक्टचा स्पीड जास्त असल्याशिवाय तो पाण्यावर म्हणजे पाण्यावर मात देऊ शकेल ना. म्हणजे एक्स म्हणू त्याला आपण. काय म्हणू? एक्स. म्हणजे पाण्यासोबत जाताना काय असते? एक्स प्लस वाय. पाण्याच्या विरुद्ध दिशेने काय असते? एक्स मायनस वाय. पाण्यासोबत आणि पाण्याच्या विरुद्ध, याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये दोन शब्द आहेत, ते खूप महत्वाचे तुमच्यासाठी. पहिला शब्द आहे डाऊन स्ट्रीम. कोणता? डाऊन स्ट्रीम. आणि दुसरा शब्द आहे अपस्ट्रीम. कोणता? अपस्ट्रीम. परत लक्ष द्या. आता डाऊन, डाऊन म्हणजे काय? पाण्यासोबत. अप म्हणजे काय? पाण्याच्या विरुद्ध. पाण्यासोबत जाताना स्पीडची काय होईल मग? ऍडिशन. म्हणजे डाऊन स्ट्रीम मध्ये जाताना स्पीडची होईल ऍडिशन, आणि अपस्ट्रीम मध्ये येताना स्पीडची काय होईल? सबट्रॅक्शन. दोन गोष्टी कळाल्या? सिंपल. खूप बघा, हा जर क्वेश्चन कळाला ना, सेकंड नंबरच्या चॅप्टर मध्ये परत असा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, तिथं क्लिअर होऊन जाईल. समजलं? डाऊन स्ट्रीम म्हणजे काय? आता तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं मी. ठीक आहे, थोडंफार एकदा याच्याकडे बघून घ्या, काय 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 नाही. पाण्यासोबत जाताना डाऊनस्ट्रीम एक्स प्लस वाय, विरुद्ध दिशेने येताना अपस्ट्रीम एक्स मायनस वाय. दोन गोष्टी कळाल्या. आता 9वीत एक गोष्ट शिकलेली तुम्ही. बघा कसं या क्वेश्चन मध्ये भरपूर कन्सेप्ट मिक्स आहे, म्हणून म्हटलं मी तुम्हाला लक्ष द्या. आता एक गोष्ट मला सांगा, हा फॉर्म्युला बघितलाय तुम्ही? डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? स्पीड अपॉन, नाही रे विसरले का रे, स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता मला सांगा, हा काय? एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय काय? स्पीड आहे. काय? स्पीड. डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे काय? डाऊनस्ट्रीम जाताना किती, अपस्ट्रीम येताना किती, आणि लागलेला टाइम. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं, आता सपोज मला डाऊनस्ट्रीम जाताना 6 तास लागले. किती तास लागले? 6. समजा मी म्हटलं मला 6 तास लागले, तर इथं किती टाकसाल तुम्ही? 6 तास. स्पीड किती राहील माझा डाऊनस्ट्रीम जाताना? डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड प्लस, आणि हे डाऊनस्ट्रीम. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला समजते का? आपल्याला दोन कन्सेप्ट मिक्स करायचे. किती कन्सेप्ट मिक्स करायचे? दोन. पहिली कोणती? डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम. परत बघा, डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्यासोबत, अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या विरुद्ध, विरुद्ध म्हणजे काय? मायनस, सोबत म्हणजे प्लस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, कळालं? आता बघा, एवढ्या गोष्टी क्लिअर आहे सगळ्या? आता त्याचा यूज कसा करायचा बघा. जेवढ्या गोष्टी शिकवल्या, कोणी बोलू नका, फक्त शांततेत ऐका.
डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल, माइंडमध्ये फिट होऊन जाईल. आता बघा, ते खालचं काहीच पाहू नका. अ बोट ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर अपस्ट्रीम. 16 किलोमीटर अपस्ट्रीम चालली. किती किलोमीटर? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आता. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता फाइंड द स्पीड, आपल्याला काय विचारला? स्पीड. बरोबर आहे. आपला आता काय काय दिलं बघा. अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम. 16 किलोमीटर अपस्ट्रीम चालली ती. 16 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणल्यावर मला सांगा, 16 किलोमीटर अपस्ट्रीम आहे, ठीक आहे. आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. 24 किलोमीटर कशी चालली ती? डाऊनस्ट्रीम. आणि दोघांना लागलेला वेळ किती आहे? 6. मला सांगा वेळ, हा जो वेळ आहे तो कसा काढणार आपण? टी बरोबर काय होईल? हा जो एस मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यावर काय जाईल? तो डिवाइड डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा सोपं, थोडं लॉजिक लावा. डिस्टन्स बरोबर आहे स्पीड इंटू टाइम. आपल्याला काय काढायचं आहे? टाइम. टाइम काय होईल मग? डिस्टन्स अपॉन स्पीड. साधं मॅथमॅटिकल. स्पीड कुठं जाईल? त्याच्या डिव्हिजन मध्ये. किती तास लागलेले? 6. कशाला? अपस्ट्रीम जाताना 6, सॉरी अपस्ट्रीम जाताना म्हणजे उलट, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे समजा गेला असेल आणि आला असेल, टोटल मध्ये किती तास लागले? 6. डाऊनस्ट्रीम जाताना किती अंतर होतं? 24. डाऊनस्ट्रीम जाताना अंतर किती होतं? 24. मला सांगा डाऊनस्ट्रीम जाताना स्पीड काय असेल मग? एक्स प्लस वाय. ठीक आहे. प्लस अपस्ट्रीम जाताना अंतर किती होतं? 16. स्पीड काय असेल? मग मी असंच का लिहिलं रिलेशन? कारण हे डिस्टन्स आहे, हे काय आहे? डिस्टन्स, आणि हा काय आहे? स्पीड. तेव्हा काय भेटेल आपल्याला? टाइम. या कंडिशन मध्ये 6 तास लागलेले. किती तास लागलेले? 6. म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन स्पीड पहिल्यासाठी, डिस्टन्स अपॉन स्पीड दुसऱ्यासाठी, दोघांचा मिळून टाइम दिलेला आहे 6 तास. किती तास? 6. मग मला दुसरी कंडिशन सांगा बरं तुम्ही, काय होईल? बघा याला एकदा परफेक्ट कंडिशन मध्ये मांडतो मी. एकदा परफेक्ट कंडिशन मध्ये मांडतो याला. बघा, अपस्ट्रीम गेलेला आहे 16 किलोमीटर. किती? 16. तुम्हाला माहिती आहे अपस्ट्रीम म्हणजे काय करतो आपण? एक्स मायनस वाय. डाऊनस्ट्रीम गेलेला आहे 24. आपण काय करतो? एक्स प्लस वाय. इथे लागलेला टाइम, इथे लागलेला टाइम, दोघांच्या टाइमची ऍडिशन केली तर किती झालेला आहे? तो 6. किती तास झालेले? 6 तास. मग मला दुसऱ्या कंडिशन म्हणून सांगा इक्वेशन काय होईल? 36 अपॉन एक्स मायनस वाय प्लस इज इक्वल टू, झाले दोन इक्वेशन. क्लिअर आहे. डायग्राम पाहून दोन इक्वेशन बनवता येतील. आता सिंपली डायरेक्ट डायग्राम पाहून हे दोन इक्वेशन आले की तुम्हाला काय पुट करायचं? लेट 1 अपॉन एक्स. प्रॅक्टिस सेट 1.4 युट्यूबवर पाहून घ्यायची परत. 1.4 मध्ये हे क्वेश्चन सोडवलेले का आपण? एक्स मायनस वायला रिप्लेस करतो कशाने? यम आणि यांनी. ठीक आहे. आता थोडंफार लिहायचं कसं बघा, ते पुस्तक जाऊ द्या, सोडून द्या. आता याला, या क्वेश्चनला लिहायचं कसं बघा. डायरेक्ट जास्त काही करायचं नाही, फक्त काय म्हणायचं बघा, दोन गोष्टी राहिल्या तुमच्या सांगण्यासाठी. काय दिलेलं आहे? स्पीड दिलेलं आहे का? बोट आणि काय म्हटलेलं आहे त्याच्यात? फाइंड द स्पीड ऑफ बोट. बोट. बघा मग काय म्हणायचं? लेट स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट. मग एक गोष्ट सांगा तुम्ही, बोटचा स्पीड जास्त राहणार ना रे, एक्स किलोमीटर पर आवर. लक्ष द्या. आणि स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणतात त्याला. करंट म्हणजे काय? प्रवाह. करंटचा अर्थ काय इथं? प्रवाह. स्पीड ऑफ वॉटर करंट. हा व्हिडिओ परत बघा तुम्ही. वाय किलोमीटर पर आवर. आता हे युनिट आहे. स्पीड कशात मोजतो? किलोमीटर प्रति तास. आपण म्हणतो ना किलो, KMPH. बघ जे गाडी चालवतात त्यांना माहिती आहे KMPH. स्पीड मीटर दिसते ना. आता ही झाली एक गोष्ट. काय? दोघांना एक्स आणि वाय म्हणून घेतलं. त्याच्यानंतर डाऊन स्ट्रीम स्पीड. नाऊ डाऊन स्ट्रीम. बघा नाऊ डाऊन स्ट्रीम कंडिशन काय होईल? डाऊन स्ट्रीम स्पीड काय होईल? एक्स प्लस वाय. ठीक आहे, किलोमीटर पर आवर. आणि अपस्ट्रीम स्पीड काय होईल? एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. बाकी काहीच विचार करायचा नाही, सरळ सरळ टाकून द्या. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. काय होती फर्स्ट कंडिशन? किती होता अपस्ट्रीम स्पीड? 16.
अपॉन एक्स मायनस वाय, दुसरं एक्स प्लस वाय, दोघांना लागलेला वेळ 700. हा ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, इकडे लक्ष द्या. फ्रॉम सेकंड कंडिशन, काय होईल? एक्स मायनस वाय, पुढं इज इक्वल टू 13. हे झाले दोन इक्वेशन. ठीक आहे. आतापर्यंत जे शिकलो ते बेसिक होतं तुम्हाला समजण्यासाठी. आता मला सांगा, एकदा बेसिक समजल्यावर याला लिहायला किती वेळ लागला? 1 मिनिटात लिहिलं तुम्ही. किती मिनिटात? एका. बेसिक माहित असल्यावर असे आपले बघा असे आन्सर येतात फास्ट मध्ये, बेसिक माहित असल्यावर. समजलं? इथपर्यंत लिहून घ्या. हे क्वेश्चन पुढे सोडवू आपण. बोल नका. बघा इथपर्यंत सर्वांना कळालं. परत एकदा रिव्हिजन करतो. स्पीड घ्यायचा 1 किलोमीटर बोटचा. आता बोटचा स्पीड आणि वॉटर करंट दोन असतात. बोट म्हणजे काय? त्याच्यावर चालणारी नाव. वॉटर करंट म्हणजे पाण्याचा प्रवाह. ही गोष्ट सांगितली मी तुम्हाला. डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे काय? प्लस होईल. अपस्ट्रीम स्पीड म्हणजे काय? मायनस. हे इक्वेशन कसे तयार करायचे सांगितले. 16 अपस्ट्रीमचा स्पीड होता म्हणून खाली मायनस आलं. 24 डाऊनस्ट्रीमचा स्पीड नाही रे, डिस्टन्स होतं म्हणून खाली आलं प्लस. दोघांना लागलेला टाईम 6. इथं पण सेम कंडिशन. आता बघा हा क्वेश्चन कोणता आहे? सब क्वेश्चन. कसं आहे? आपल्याला म्हटलं का सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन, असं म्हटलं का? नाही. मग हा क्वेश्चन तुम्ही शॉर्टमध्ये पण आपटू शकता. कसं बघा आता. लेट 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू यम अँड 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू यन. लक्ष द्या, बडबड नका करू. 16 यम होतील प्लस हे किती होतील? 24 यन इज इक्वल टू 6, इक्वेशन नंबर 3. आणि हे 36 यम इज इक्वल टू 13. तुम्हाला काय म्हटलं? आपल्या कंडिशन काय असतात? आपण चेक करायचे कोएफिशियंट्स. आता इथं क्रॅमर्स रूल वापरू शकत नाही, सबस्टिट्यूशन वापरू शकत नाही. एकच उरतं मग कोएफिशियंट सारखे करणं. वापरू शकत नाही इन द सेन्स ते अवघड जातील. 24 ला 48 बनवू शकतो सिम्पली. किती मल्टिप्लाय करावं लागेल? 2 मल्टिप्लाय. हा क्वेश्चन 4 मार्क्सला येईल. किती मार्क्सला? 4. मल्टिप्लाय इक्वेशन 3/2. डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 16 गुणिला 2 32 यम अधिक 48 यन इज इक्वल टू 12. ठीक आहे. हे इक्वेशन नंबर 5. या दोन इक्वेशनला कम्पेअर करा. कोएफिशियंट कसे आहे? सॉरी त्याला नाही, 4 आणि 5. या दोनला जर कम्पेअर केला आपण, 48 हे 48 आहे, साईन सारखं आहे. साईन सारखं असल्यावर काय करतो? सबट्रॅक्शन. अप्लाय इक्वेशन. आता बघा 4 मायनस इक्वेशन 5. मग इक्वेशन 4 इकडे लिहितो वरती त्याला. इक्वेशन 4 काय आहे? बोलू नको रे. 36 यम प्लस 48 यन इज इक्वल टू 13. तुम्हाला एक गोष्ट कळत नाही. तुमची जरी आपले हे वर्ड प्रॉब्लेम सुरू झालेले तरी तुमची ॲटोमॅटिक रिव्हिजन होऊन राहिली. ज्या आपल्या एक्झरसाईज झालेल्या मागच्या झालीच ना. आता 1 अपॉन एमची रिव्हिजन परत. दुसरा काय? 32 यम प्लस 48 यन इज इक्वल टू 12. साईन बदला. काय होईल साईन? मायनस मायनस मायनस. ठीक आहे. आता एक गोष्ट तर कळाली असेल सगळ्यांना की सारख्यावाले काय होतात? कॅन्सल. 36 मधून 32 गेले 4. 13 मधून 1. यमची किंमत 1/4. ठीक आहे. आता यमची किंमत 1/4 आहे. इक्वेशन 3 मध्ये ठेवून द्या. पुट यम इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये जर किंमत ठेवली तर काय होईल? 16 गुणिला 1/4. समोर आहे 24 यन बरोबर किती आहे? 6. 4 ने कितीचा भाग जाईल? 4चा. 4 प्लस 24 यन इज इक्वल टू 6. 24 यन इज इक्वल टू 6 तिकडे जाते. 4 तिकडे गेल्यानंतर काय होतील? 24 यन इज इक्वल टू 2. यन इज इक्वल टू 2/24. कितीचा भाग जाईल? म्हणजे यन आलं 1/12. ठीक आहे. ज्या किंमत होत्या त्या रिटर्न करून टाका. बघा. बट 1 अपॉन एक्स मायनस वायला काय म्हटलं होतं आपण? यम. मग देअर फोर 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू यमची किंमत आहे 1/4.
मग देअरफॉर एक्स मायनस वायची किंमत किती आली 4. इक्वेशन किती झालेले आपल्याकडे 5 झालेले का. याला रोमनमध्ये नंबर द्या 1. 1/x + y इज इक्वल टू n. 1/x + y ची किंमत किती आलेली आहे 1/12. मग x + y ची किंमत किती येईल 12. रेसिप्रोकल घेतो ना आपण, आठवतं का. मग आता सॉल्विंग 1 and 2 डायरेक्ट कळतं. -y + y कॅन्सल होईल. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 ॲड करायचं. x - y इज इक्वल टू 4, x + y इज इक्वल टू 12, y कॅन्सल. 2x बरोबर 16, एक्सची किंमत आली 8. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 मध्ये जर किंमत ठेवली एक्सची तर किती होईल 8 - y इज इक्वल टू 4. मायनस वाय इज इक्वल टू किती होईल 4 - 8 -y इज इक्वल टू -4. वायची किंमत 4. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं होतं स्पीड ऑफ द बोट. मग स्पीड ऑफ बोट किती आला 8. मग फायनल आन्सर काय लिहायचं स्पीड ऑफ बोट इज 8 km/h. स्पीड ऑफ वॉटर करंट किती आलेलं आहे y. मग स्पीड ऑफ वॉटर करंट इज 4 km/h. ठीक आहे. लिहून घ्या पद्धतशीर. हां लिहून घ्या. काही गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. आता मी ज्या लिहिणं चालू ठेवा तुम्ही. मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या ना ह्या गोष्टी आता हा क्वेश्चन घरी जायचं क्वेश्चन बघायचा एकदा कसा सोडवलेला आहे. पुस्तक बंद करायचं, लेटर बंद करायचं, रफमध्ये हा क्वेश्चन सोडून पाहायचा. काय करायचा सोडून पाहायचा आणि जिथं तुम्ही अटकले तिथं चेक करायचं. म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही त्या स्टेपवर एक्झाममध्ये अटकले पाहिजे नाही. समजलं. स्वतः जे क्वेश्चन मी इथं घेतो स्वतः घरी गेल्यानंतर स्वतः सोडवा. तेव्हा प्रॅक्टिस होईल आणि क्वेश्चन चुकणार नाही. हां बघा टफ क्वेश्चन होता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल. बघा सॉल्व एक्झाम्पल तसं घेत नसतात क्लासमध्ये. पण काय आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. बोलू नको रे. समोर येऊन तुला शिकवायला होईल मी आता जो बोलला तो. बघा एक नवीन क्वेश्चन आला आपल्याकडे आता. अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट. Each student would get ₹2 less if 10 students were more and each would get. म्हणजे काय सरळ सरळ एक आपल्याला रक्कम डिस्ट्रीब्यूट करायची अमाऊंट वाटायची काही स्टुडंटमध्ये. समजा आपण जर म्हटलं लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स म्हणू. किती म्हणू एक्स. आणि अमाऊंट प्रत्येकाला मिळालेला अमाऊंट म्हणू वाय. अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड याच्यातच शब्द असतात डिस्ट्रीब्युटेड. अमाऊंटला काय म्हणतो आपण आर एस वाय. आता कंडिशन बघा. अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमाऊंग द सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स. ईच वुड गेट ₹2 लेस. ईच वुड गेट 2. आता प्रत्येकाला प्रत्येकाला किती रुपये कमी मिळाले असते ₹2. जर 10 विद्यार्थी जास्त असते तर किती रुपये ₹10. आणि त्याच्यानंतर ईच वुड गेट ₹6 मोर इफ 15 स्टुडंट लेस. म्हणजे सरळ सरळ काय आहे बघा. ती कंडिशन पाहू नका. आपण लक्ष ठेवा. ईच वुड गेट ₹2 लेस. ₹2 कमी मिळाले असते. किती रुपये कमी मिळाले असते ₹2. रुपयासाठी काय वाय. किती रुपये कमी मिळणार ₹2 कमी मिळणार. ठीक आहे. किती विद्यार्थी इफ 10 स्टुडंट्स वेअर मोर. 10 स्टुडंट जास्त असते. जास्त म्हणजे स्टुडंट किती एक्स. जर 10 जास्त असते तर प्रत्येकाला किती कमी मिळाले असते ₹2. मला सांगा टोटल अमाऊंट किती आहे. आता एक एक्झाम्पल देतो सिम्पल. तुमच्याकडे 100 संत्रे. किती 100. 10 विद्यार्थी. किती विद्यार्थी 10. तर टोटल संत्रे किती होऊन राहिले 100 गुणिला 10. प्रत्येकाला जर 100 दिले आपण तर टोटल संत्रे किती होऊन राहिले 1000. किती होऊन राहिले 1000. आता जर विद्यार्थी वाढले ठीक आहे. समजा विद्यार्थी 20 झाले. किती झाले 20 विद्यार्थी. किती झाले 20. मग प्रत्येकाला किती संत्रे मिळतील. अरे
100 संत्रे होते, प्रत्येकाला 100 दिले, बरोबर आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी 20 झाले तर किती मिळतील? 50 मिळतील ना. अरे मग कॉन्फिडंट राहा ना, किती मिळतील? 50. पण याच्यात एक गोष्ट मला सांगा, संत्र्यांची संख्या बदलली का? 1000चे किती होते? 1000च राहिले. मग मला सांगा, यांना रक्कम वाटायची आहे, आता यांना मिळालेली रक्कम किती राहील? एक्स गुणिला वाय. किती राहील रक्कम? एक्स गुणिला वाय. म्हणजे टोटल रक्कम किती आपल्याकडं? जेवढे विद्यार्थी आणि प्रत्येकाला मिळणारी रक्कम किती आहे? वाय. इकडे लक्ष दे, तारामंडल कशाला पाहतो? हे पाय, एक्स आणि वाय. एक्स गुणिला वाय काय झाले? एक्स वाय. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन मला सांगा, विद्यार्थी वाढो की रक्कम कमी हो, ओरिजिनल रक्कम बदलणार आहे का? नाही. विद्यार्थीची संख्या कमी जास्त होईल, प्रत्येकाला मिळणारी रक्कम कमी जास्त होईल, पण ओरिजिनल जी आहे तीच राहील. म्हणजे फ्रॉम फर्स्ट कंडिशन 2 अटी असतात. फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा, विद्यार्थी किती आहे? एक्स प्लस 10. त्यांना मिळणारी रक्कम किती आहे? वाय मायनस 2. पण टोटल रक्कम किती आहे? एक्स वाय. ठीक आहे. सेकंड कंडिशन सेम राहील. मग फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, कन्सेप्ट समजून सांगायला वेळ लागतो, सोडवायला काही वेळ लागत नाही. फ्रॉम सेकंड कंडिशन काय जास्त आहे काय कमी तेवढं विचार करा. ईच वूड गेट ₹6 मोर. प्रत्येकाला किती रुपये जास्त मिळाले असते? 6 रुपये. 6 रुपये जास्त मिळाले असते. बरं, कधी मिळाले असते? 15 विद्यार्थी कमी असते तर 6 रुपये जास्त मिळाले असते. मला सांगा, टोटल अमाऊंट बदलणार आहे का? नाही. तेच सांगितलं तुम्हाला मी. ह्या झाल्या 2 कंडिशन. ठीक आहे. यात झाल्या 2 कंडिशन. याला जर सॉल्व केलं तर काय होईल? आता बघा, हे पण सॉल्व करायचं तुम्हाला शिकवावं लागतं मला. एक्सनं मल्टिप्लाय करा वायला, एक्स वाय. एक्सनं 2ला मल्टिप्लाय करा, -2x. 10नं वायला मल्टिप्लाय करा, 10y. आणि 10ला 2नं मल्टिप्लाय करा, -20. काय केलं आपण? इकडे बघा, बाल्कनी नका बघू. एक्सनं पहिले मल्टिप्लाय करून घेतलं दोन्ही टर्मला, त्याच्यानंतर 10नं मल्टिप्लाय करून घेतलं दोन्ही टर्मला. एक्सनं मल्टिप्लाय केलं तर काय आलं? एक्स वाय. एक्सनं -2ला मल्टिप्लाय केलं, -2x. 10नं मल्टिप्लाय केलं, 10y. 10नं 2ला मल्टिप्लाय केलं, -20. समोर काही चेंज आहे का? एक्स वाय. याला मिक्स करा आता. -2 बघा, एक्स वाय दोन्ही साईडला आहे, कॅन्सल होऊन जाईल. ॲटोमॅटिक कॅन्सल होतात का? एक्स वाय तिकडे गेल्यावर काय झालं? मायनस, म्हणजे काही आन्सर 0. -2x + 10y = 20. -2x + 10y = 20. मग देअरफॉर -x, याला सोडवायची एक्स वाय 6x. बरं, -x राहू द्यायला, 6x येऊन राहिलं का नाही समोर, म्हणजे परत मल्टिप्लाय करायची गरज नाही. असा विचार करावा लागतो फास्टमध्ये, माहिती आहे का? तेवढा माइंड चालला पाहिजे तुमचा. आता एक्सनं आता तुम्ही सांगा मला, ही जशी स्टेप केली का नाही आपण, याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता एक्सनं मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? एक्स वाय. एक्सनं मल्टिप्लाय केल्यावर तसं नाही करायचं रे, पहिले एक्सनं मल्टिप्लाय करून घ्या. एक्सनं वायला मल्टिप्लाय केलं, एक्स वाय. एक्सनं 6ला मल्टिप्लाय करा, 6x. आता 15वर या, -15y आणि 15 गुणिला 6 90 साईन -xy. परत एक्स वाय कॅन्सल, म्हणजे 6x - 15y = 90. -6x - 15y = 90. हे झालं. 90 तिकडे गेल्यानंतर काय झाले? प्लस. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता 2 इक्वेशन आले आपल्याकडं, फर्स्ट आणि सेकंड. कोएफिशियंट सारखे करता येतात. 2ला कितीनं मल्टिप्लाय करायचं की 6 होतील? 3नं. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. याला 3नं मल्टिप्लाय करा, 3 दुनी 6, 3 गुणिला 10 30 आणि 3 गुणिला 20 60. इक्वेशन नंबर 3 करायला आहे. काय? इक्वेशन नंबर 3. आता हा इक्वेशन आणि हा इक्वेशन याला काय करायची? ॲडिशन. का? कोएफिशियंट सारखं आहे आणि साईन कसं आहे? वेगळं. साईन वेगळं असल्यावर काय करतो? ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ठीक आहे. इक्वेशन 2 6x
मायनस 15 वाय इज इक्वल टू 90. त्याच्यामध्ये हे इक्वेशन ॲड करायचं आहे. हे झालं कॅन्सल. 30मधून 15 गेले 15 वाय. या दोघांचे ॲडिशन 150. वाय बरोबर 10. सप्लिमेंटरी क्वेश्चन आहे, शॉर्टमध्ये सोडू शकता. वायची किंमत कुठे ठेवसाल आता, जिथं एक सगळ्यात कमी आहे. एक सगळ्यात कमी कुठे आहे, इथं. पुट वाय इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 1 मायनस 2x प्लस 10 इंटू 10. वायची किंमत किती ठेवणार, 10. हे असा चेंज बघा इथं झालेला आहे चेंज. ठीक आहे. समोर किती आहे, 20. मायनस 2x प्लस 100 बरोबर किती, 20. मायनस 2x हे 100 तिकडे गेल्यानंतर काय होतील, मायनस 2x बरोबर मायनस 80. मग 2x बरोबर 80. x बरोबर किती येतील, 40. पहा बरं आन्सर बरोबर आहे का आपले, का 60 आहे, बरोबर आहे. हां आता लक्ष द्या. इथपर्यंत आल्यावर क्वेश्चन संपतो असं नाही. इथपर्यंत येऊनही तुम्हाला कधी कधी अर्धा मार्क कट होईल तुमचा. फक्त त्या अर्ध्या मार्कासाठी बघा, तो अर्धा मार्क पुढच्या अर्ध्यामध्ये मिळून म्हणजे 1 मार्क टोटल कट होण्याचे चान्सेस आहे. आपल्याला आउट ऑफ घ्यायचे. तर इथं फक्त इथं आल्यानंतर फक्त रिटर्नमध्ये हे लिहायचं, एक्स कोणाला म्हटलेले, नंबर ऑफ स्टुडंट. मग फायनल आन्सर कसं लिहिसाल, द नंबर ऑफ स्टुडंट्स इज 40. अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज ₹10. प्रत्येकाला किती रुपये मिळाले, 10. ठीक आहे. बाकीचं उद्या घेऊ. हा क्वेश्चन येऊन जाईल व्हॉट्सअपवर, ताण नका घेऊ. हां